नर्मदे हर. मी सविता मोहोड पनवेलला राहते. परिक्रमा उत्तर वाहिनी परिक्रमा करायची खूप दिवसांची इच्छा होती. अचानक वासुदेव आश्रम वासन विष्णुगिरी महाराजांचा आश्रम आहे हा. तर ह्याचं एका मैत्रिणी थ्रू माझ्याकडे सर्क्युलर आलं की उत्तर वाहिनी परिक्रमा आपण म्हणजे असतं ह्यांची दरवर्षी. तर ते तसं लोकांना आवाहन करतात, पाठवतात सगळी काळजी घेण्यासाठी म्हणून. तर अशा वेळेला मग आम्ही लगेच 4 तारीख फिक्स केली, कारण त्या 2 दिवसातच ना गुढीपाडवा ते 3 तारखेपर्यंत बुकिंग फुल होतं. अशा वेळेला आम्ही 4 तारीख हे घेतली. इथे यायचं होतं, पण माहिती काहीच नव्हतं की आपण आश्रमात जातोय, कसं काय पहिल्यांदा येत असल्यामुळे कशी सोय असेल, कसं असेल. पण इथे आलो ट्रेननी एकतानगरला उतरलो. ह्यांच्या गाड्या वगैरे असतात, सगळं बुकिंग आपण आधीच केल्या जातं. आपण आगाऊ सूचना दिली की आपली सगळी सोय व्यवस्था स्टेशनवरून आणण्यासाठी आपल्याला केली जाते. आणि आम्ही आश्रमात आलो, आमची गाडी आश्रमात आली, बॅगा उतरवल्या आणि बॅगा ठेवल्या. इतकं प्रसन्न वाटलं आम्हाला की अक्षरशः आता हे सांगतानासुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे. आणि इतकी पॉझिटिव्हिटी वाटली की असं बसूनच राहावंसं वाटलं. तिथे मैयाचं ते मोठं शेड आहे आणि खूप छान वाटलं. मग पुढे सगळं आम्ही आवरलं, फ्रेश झालो, नाश्ता जेवण वगैरे. त्या दिवशीच आज संध्याकाळी संकल्प करून घेतला आमच्याकडून, सामूहिक संकल्प केला गेला परिक्रमेचा. आणि दुसऱ्या दिवशी त्याच रात्री लवकर आवरून 2 वाजता आम्ही उठून 3 वाजून 5 मिनिटांनी आम्ही परिक्रमा सुरू केली. आणि आपल्यासोबत आश्रमातले सेवा करणारी लोकं आपल्यासोबत आश्रमातून येतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात आणि यथासांग परिक्रमा करून घेतात. कुठेही आपल्याला अडचण वाटली, कंटाळा केला आपल्यासारख्या कंटाळा करणाऱ्या परिक्रमावासियांनी, तरी ते म्हणतात नाही नाही, परिक्रमेला एवढा लांबून आलात, सर्व सोडून आलात, तुम्हाला हे केलंच पाहिजे, उशीर लागला तरी चालेल. आणि हे सगळं आमच्याकडून करून घेतलं. आम्ही जेव्हा परिक्रमा करून आलो तेव्हा इथे कन्या आमच्या स्वागताला हजर होत्या. कन्यापूजन केल्या गेलं आमच्याकडून. कन्यांचे पाय धुवून घेतले, कन्यापूजन करून घेतलं. आम्ही आणलेल्या कन्यापूजनासाठीच्या वस्तू, काही दान दक्षिणा सगळं त्यांना यथासांग देण्यात आलं. आणि त्यानंतर आम्ही कन्याभोजन करण्यात आलं. कन्याभोजन करून घेतलं आमच्याकडून. आणि अशा प्रकारे आमची परिक्रमा काल 4 एप्रिलला सफल झाली. खूप छान प्रसन्न वाटतं आहे. आणि आश्रमाची व्यवस्था तर म्हणजे शब्दच नाही आहेत आश्रमाची व्यवस्था सांगायला. सगळे सेवा करणारे लांबून लांबून इथे महिनाभर हे लोक येतात. आणि इतकं छान, म्हणजे असं अगदी जेवलात का नाश्ता करून घ्या, बालभोग घ्या, जेवण म्हणजे काय त्याला म्हणतात, प्रसादी घ्या. मैयाशिवाय बोलत नाहीत. आणि खूप छान वाटतं. परिक्रमा म्हणजे आल्यावर थकवा पण नाही. आणि आश्रमाचे खूप 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 धन्यवाद. नर्मदे हर.